स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हे पाठीमागं बघू शकताय आपण बेड साफ केलेली तर एका बोरच्या नळीच्या सहाय्यानं. तर मित्रांनो, आता आपल्याला लावायचं एक 2-2.5 हजाराचं प्लॅन्टेशन करायचं आपल्या टोमॅटोचं, आणि नंतर थोडंसं वाल पण लावायचं आहे. तर घरच्याचं म्हणणं आहे वाल पण लावा थोडा, म्हणून 5-6 काकऱ्या वाल पण लावायचे. तर जवळजवळ 300 फुटाचं अंतराचं बेड आहे, तसं तर 300 फुटापर्यंत आपल्याला लावायचे. आणि नंतर खाली सोयाबीन पण बेडवरच लावायची, त्याच्यामुळं सगळ्याला जोडून घेतलं. तर मित्रांनो, आपल्याला आता ह्याला किती खर्च येणार आहे अंदाजे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा व्हिडिओला आणि पेजला फॉलो करून घ्या. फेसबुकवर बघत असाल तर आणि यूट्यूबवर बघत असाल तर आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, आता ह्याला आपण कालच ठिबक आणले आणि मल्चिंग पण आणले. तर मित्रांनो, इथं आमच्या इथं थोडंसं आणि दुसरीकडं फरक पडत होता, त्यासाठी आपण लांबून आणलं थोडंसं. एक 150 रुपयाचा फरक पडला, 150-200 रुपयापर्यंतचा. आणि आपल्याला जवळजवळ 5-5 बंडल लागत होते, दोन्ही मल्चिंग 5 आणि ठिबक 5, सगळं 9च. आणि मग त्याच्यामुळं आपण लांबून आणलं, जेणेकरून आपल्याला थोडा फायदा होईल. तर मित्रांनो, चला, तर त्याच्यात काय झालं आता की आपल्याला जवळजवळ एक 10-15 हजाराचा तिथं खर्च आला. आणि त्याच्यात आता फायदा बी होणार आहे, कारण मल्चिंग केल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तण होणार नाही. आणि तण जर नाही झालं तर आपल्याला खुरपायची अजिबात टेन्शन राहणार नाही, चिंता राहणार नाही. तर मित्रांनो, त्यासाठी मल्चिंग करणे हे खूप आवश्यक आहे पावसाळ्यामध्ये. उन्हाळ्यामध्ये नाही केलं तरी चालतं, पण केलं तर अजून पाणी तुम्हाला कमी लागू शकतं. त्यासाठी मल्चिंग करणं योग्य, त्याला पर्याय आहे. तणाला आणि पाण्याला पण पाणी कमी लागते आणि तण पण उगवत नाही. तर मित्रांनो, आता ह्याला आपल्याला अजून तारकाठी आणायची, म्हणजे ही एक 12-14 हजारापर्यंत खर्च आला. आणि अजून तारकाठी आपल्याला 30 किलो तार आणायची. पहिलं काय आहे आपलं, आणि आता अजून काय आणायचे. तर मित्रांनो, जवळजवळ अजून त्याला नाही म्हणलं तरी एक 7-8 हजार रुपये त्याला खर्च आहे. म्हणजे असा एक साधारणतः रोप ही लागवडी करता जवळजवळ 30 हजाराचे जवळजवळ सगळं लागणार. म्हणजे खत टाकायचं ह्या बेडवरती आपल्याला अजून, आणि खत टाकून नंतर रोप आणायचं, नंतर त्याला बोळं पाडायचे. तर असं भरपूर खर्च मित्रांनो, 30 हजार रुपये खर्च लागतो आहे. आणि नंतर पुन्हा बांधण्यासाठी अजून खर्च होणार आहे. तर जवळजवळ एक 35 हजार रुपये खर्च ह्याला होणार आहे. आणि थोडा अजून खर्च वाढतो आहे, कारण फवारणी करावं लागते नंतर. तर 40 हजारमध्ये आपला माल डायरेक्ट मार्केटपर्यंत जाण्यापर्यंत आपल्याला 40 हजार रुपये खर्च येणार आहे. ह्या एवढ्या आपल्या एक जवळजवळ नाही म्हणलं तरी अर्धा एकर रान आहे म्हणायचं. तर मित्रांनो, एवढं जर खर्च तुम्हाला करणं होत असेल तरच तुम्ही या टोमॅटो लागवड करू शकताय. आणि जर तारकाठी पहिली असेल तर तुम्हाला तर मग खर्च अजून कमी लागणार. फक्त तुम्हाला बेडचं, मल्चिंगचं, ठिबकचं हेच खर्च लागणार. आणि तुम्ही तारकाठी पहिली आहे म्हणल्यावर तुमच्याकडं हे सुद्धा असणार की ठिबक असेल आणि फक्त मल्चिंग आणायची गरज आहे म्हणायचं. आमच्याकडं ठिबक पहिलं होतं, परंतु फेप्सी होतं, त्याच्यामुळं आपण चांगलं आणलं आहे. म्हणजे जे निबर असते ते फेप्सी ठिबक, म्हणजे ते आपल्या पेप्सीसारखं असते. तर असं द्या. तर मित्रांनो, इतका खर्च येतो बघा 40 हजारापर्यंत अर्धा एकरला. तर तुमच्या खर्च होत असेल तर तुम्ही करू शकताय. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.